31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा, केजरीवाल यांच्या अटकेविरोधात काढणार भव्य रॅली, उद्धव ठाकरे शरद पवार राहणार उपस्थित। वंचितनं आमच्या सोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, महाविकास आघाडीबाबत अजूनही दरवाजे उघडे, शरद पवारांचं वक्तव्य। वंचितला पहिल्या दिवसापासून सन्मानजनक वागणूक दिली, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर 3 जागांच्या प्रस्तावानंतर रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता, राऊतांची माहिती। माझा विचार होता माढाची जागा धनगर समाजाला द्यावी, मतदार पळवतात हे माहिती होतं, पण या निवडणुकीमध्ये उमेदवार देखील पळवतायत। महादेव जानकरांवरून शरद पवारांचा महायुतीला टोला। 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधी आघाडी उभी राहणार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। तर विविध संघटनांशी आमची चर्चा सुरू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारकडे मागणी। तर 14 लाखांवरून अधिकारी कर्मचारी संख्या 22 लाख करा, आंबेडकरांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांचा बैठकीला न बोलावून वेळोवेळी महाविकास आघाडीकडून अपमान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची महाविकास आघाडीवर टीका। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून मतदार बदला घेतील, शेवाळे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामधील काँग्रेस नेते 5 जागांबाबत आग्रही, सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका। महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, सांगली भिवंडीसह मुंबईमधील जागांवर तिढा कायम, राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। राज्यामध्ये काही वादग्रस्त जागांचा तोडगा दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काढला जाईल, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। तर ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद त्या जागा मिळाल्या पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भूमिका। सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांची माघार, तब्येत ठीक नसल्यानं निवडणूक लढवू इच्छित नाही, श्रीनिवास पाटलांनी पवारांना कळवल्याची माहिती। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक, सातारा लोकसभेसाठी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घोषित व्हावं, बैठकीत चर्चा। साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसांमध्ये जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा। तर शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत। लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेशमध्ये घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढणार, अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपेंचं वक्तव्य। तर चुकीच्या माहितीवर कार्यक्रम केला तर तो इनकरेक्ट होतो, परांजपेंची जयंत पाटलांवर टीका। चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळ चिन्हावरती लढण्याची परिस्थिती अजित पवार पक्षावर येणार, आमदार रोहित पवारांचा अजित पवार पक्षाला टोला। तर अजित पवार पूर्वी वेगळं बोलायचे आणि आता वेगळं बोलतात, रोहित पवारांची टीका। नाशिक लोकसभेवरून छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये रस्सीखेच, नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक, भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हेमंत गोडसे पुन्हा ठाण्यात, गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा। तर 1001% मलाच उमेदवारी मिळेल, हेमंत गोडसेंचा दावा। उमेदवारी आधीच छगन भुजबळांना मतदारसंघातून विरोध, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांना मतदान न करण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल। तर काही ठिकाणी भुजबळांविरोधात होर्डिंग्स। अमरावतीसाठी दिनेश बुब हा एक चांगला पर्याय असू शकतो, त्यांच्याबाबत राजकुमार पटेल निर्णय घेतील, बच्चू कडूंची माहिती। जिल्ह्याच्या चांगुलपणासाठी आम्ही भूमिका घेतली, आता ब्रह्मदेव आले तरी मागं हटणार नाही, कडूंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश, नवनीत राणांविरोधात बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।